नमस्कार. आज आपण डेटा अनॅलिटिक्स फाउंडेशन याची सुरुवात करणार आहोत आणि एक्सेल पण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिकली. म्हणजे जे काही आपण मागच्या आठवड्यात थोडंफार शिकलो एक्सेलमध्ये, काही फंक्शन्स कसे यूज करायचे वगैरे, ते आज बघणार आहोत. आणि मी जे काल एक्सरसाइज दिली होती, जी विकेंडला, ती मला आशा आहे की तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांनी प्रॅक्टिस केलेली आहे. बऱ्याच जणांनी ग्रुपवर शेअर केली होती आणि त्यात बरेचसे एक्झाम्पल्स ट्राय केले तुम्ही, कॅल्क्युलेशन्स आणि चार्ट्स वगैरे. आणि ज्यांनी केलेली नाही आहे एक्सरसाइज, किंवा ज्यांना ऑलरेडी बऱ्यापैकी आता ते काही एवढ्या ॲडव्हान्स गोष्टी नव्हत्या ज्या काही मी एक्सरसाइज दिल्या होत्या त्या. परंतु ज्यांनी ऑलरेडी एक्सेलमध्ये काम करत आहे किंवा ज्यांनी भरपूर काम केलेलं आहे त्यांना काय तेवढे ती केलीच पाहिजे असं काही नाही. परंतु ज्यांना म्हणजे जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये होते किंवा ज्यांनी एक्सेलवर जास्त काम केलेलं नाही त्यांनी त्या जे आहे कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे ते करायला पाहिजे. आणि त्याचं जे बेसिक आहे ना त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि त्यानंतर म्हणजे एक्सेलची तुम्हाला थोडंफार हँड्स ऑन व्यवस्थित होईल. आणि अ, त्याचा यूज तुम्हाला नक्की पुढे होतच राहील. म्हणजे बरेचसे आपण नॉर्मल कॅल्क्युलेशन जे म्हणतो आपण, फॉर्म्युला जे कसे करायचे ते पण, आणि परत थोडे आता ॲडव्हान्स फंक्शन्स काय आहे ते मी घेणारच आहे आज. ते पण आपल्याला पुढे प्रॅक्टिकल करायचेच आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी करताना आपल्याला अ, जे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल असतील, ते डेटा अनालिटिक्स पर्स्पेक्टिव्हनी कसे करायचे, ते आपण बघणार आहोत. तर साधारण डेटा अनालिटिक्स फाउंडेशनमध्ये आपण आता मागच्या वीकमध्ये, पूर्ण वीकमध्ये जवळपास आपण काय बघितलं, अंडरस्टँडिंग डेटा. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक डॉक्युमेंट पण दिलं होतं. ते डॉक्युमेंट तुम्ही गो थ्रू केलं असेल, थोडंफार तुम्हाला त्याची आयडिया येऊन गेली असेल की आपण कशाबद्दल बोलतोय, डेटा म्हणजे काय. आणि आता त्याच्यात मी डेटा मी सर्व सांगितलं होतं की आपण डेटा जो बिझनेसचा डेटा जो असतो तो आपण बेसिकली ॲज अ सोर्स, किंवा आपला जो काय आहे तो फाउंडेशन आहे सगळीकडे. त्या डेटावरतीच आपल्याला अनालिसिस, अनालिटिक्स किंवा अनालिस्टचं काम हे करायचं असतं. त्यामुळे आपण काय करायचं आहे की हा जो काही बिझनेसचा डेटा आहे त्याला आपण कसं व्यवस्थित पुढे म्हणजे ज्याचं क्लिनिंग म्हणा, प्रिपरेशन म्हणा, ह्या सर्व गोष्टी कसं करायच्या, त्याचं व्हिज्युअलायझेशन्स कसं क्रिएट करायचं, ते सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर ह्या वीकमध्ये आपण एक्सेलमध्ये आपण कशा पद्धतीने अनालिसिस करू शकतो. म्हणजे फक्त बेसिक बेसिक फॉर्म्युलाच नाही आहे, तर बऱ्याचशा गोष्टी आहे एक्सेलमध्ये. स्टॅटिस्टिकल अनालिसिस म्हणू शकतो, किंवा ज्या पद्धतीने आपल्याला अनालिसिस करण्याची गरज येते त्यात कोणते कोणते फॉर्म्युलेज यूज करायचे त्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला काही डेटा सेट दिले जातील. आता जे काय आहे ते त्याची प्रॅक्टिस म्हणजे मी जे काही क्लासमध्ये घेणार आहेत ते तुम्ही दिवसभरात त्याची प्रॅक्टिस करायची. आणि त्याचं तुम्हाला म्हणजे ते केल्यानंतर म्हणजे त्याची अंडरस्टँडिंग व्यवस्थित होईल. तर डेटा अनालिटिक्स फाउंडेशन, आता ह्या पहिल्या गोष्टीमध्ये आपण मागच्या आठवड्यात डेटा बघितला. आता आपल्याला काय करायचं, अनालिटिक्स, किंवा जे म्हणतो ना आपण अनालिसिस वगैरे अनालिटिक्स. आता तुम्हाला बरेचसे जे म्हणजे लोक म्हणत असतील, किंवा जे तुम्ही असं ऑनलाईन पण सर्च केलं असेल, तर बऱ्याच वेळा तुम्हाला डेटा अनालिस्ट असतात, बिझनेस अनालिस्ट असतात, फायनान्शियल अनालिस्ट असतात वगैरे. परंतु हे ॲक्च्युअल काम काय करतात आणि त्यांना ॲक्च्युअल ह्या ज्या कन्सेप्ट आहे, डेटा प्लस अनालिटिक्स वगैरे किंवा अनालिसिस, याच्यात काय फरक आहे ते आज बघूया आपण. आता सुरुवातीला डेटा अनालिटिक्स वर्सेस डेटा अनालिसिस. आता बऱ्याच वेळा ही कन्सेप्ट इंटरचेंजेबली यूज केली जाते. अनालिटिक्स एक आहे आणि अनालिसिस एक आहे. तर अनालिटिक्स म्हणजे काय आणि अनालिसिस म्हणजे काय ते बघूया. आता आपण सुरुवातीला अनालिसिस म्हणजे काय ना, की जो काय एखादी ऑर्गनायझेशन असेल, एखादा बिझनेस, एखादी कंपनी असेल, ते काय करताना त्यांचा जो डेटा असतो वेगवेगळ्या सोर्सेसमधून येतो. जसं की त्यांचे फायनान्शियल रेकॉर्ड असतील, बॅलन्स शीट वगैरे जे काय असेल त्या, किंवा अजून काही रेकॉर्ड्स, अकाउंटचे रेकॉर्ड्स असतील, सर्वेज असतील, किंवा सोशल मीडिया मीडिया पोस्ट असतात फ्रॉम कम्पिटिटर्स, म्हणजे जे त्यांचे काही स्पर्धक असतात त्यांच्यावरतून ते काय करतात, हा डेटा घेतात आणि त्याच्यावरून त्याचं इव्हॅल्युएशन करतात. हे अनालिसिसचं काम आहे. आणि त्याच्यावरून त्यांना याच्यातून काय भेटतं की त्यांचं पर्पज काय असतो, तर इट्स देअर गोल इज टू फाइंड द मिनिंग इन द डेटा टू हेल्प डिसिजन मेकर्स बेटर अंडरस्टँड देअर ऑर्गनायझेशन अँड दे मार्केट दे सर्व. म्हणजे जनरली कोणताही बिझनेस घेतला, नॉन टेक्निकल किंवा नॉन आय टीचा एखादा बिझनेस घेतला की जिथे कोणताही
म्हणजे टेक्नॉलॉजिकल युसेज नाही आहे, जिथे कम्प्युटर्स यूज केले जात नाही, काहीच जास्त यूज केले जात नाही. म्हणजे आपण जरी एक 5-10 वर्षापूर्वीच्या बिझनेसचा जरी विचार केला, जेव्हा काही कम्प्युटर्स नव्हते किंवा त्यांच्याकडे सॉफ्टवेअर्स हा प्रकार नव्हता, तर ते काय करायचे की जनरली ते काय करायचे ना, की वेगवेगळ्या त्यांचा कस्टमर्स असतील किंवा जिथं जिथं ते असे प्रोडक्ट डिलिव्हर करतायत वगैरे, किंवा तिथल्या कस्टमरचं ते काय करतात, फीडबॅक घेणार, म्हणजे सर्वे कंडक्ट करणार, किंवा त्यांना विचारणार आमचे प्रोडक्ट्स वगैरे कसे आहे. आणि परत त्यांचं फायनान्शियल रेकॉर्ड्स, म्हणजे त्यांचं फायनान्शियल रेकॉर्डमध्ये म्हणजे त्यांचा महिन्याला किती सेल होतोय पर्टिक्युलर प्रोडक्टचा वगैरे, ह्या सर्व गोष्टी ते मॅन्युअली कुठे न कुठे रेकॉर्ड करून ठेवत होते. मग याचा ते अनालिसिस करून, म्हणजे आता एखादा माणूस ठेवायचे, ते इव्हॅल्युएशन करायचे, पूर्ण बघायचे की हां याच्यावरतून आपल्याला काय घेता येईल. मग तो माणूस मॅन्युअली जरी चेक करत असला तरी तो सांगत असेल की पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे, हे चांगल्या पद्धतीने सेल होत आहे ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये. मग त्यावरून त्यांचे जे शॉपचे ओनर आहे किंवा बिझनेसचे ओनर आहेत ते त्यावरून निर्णय घ्यायचे. तर हे जनरल डेटा अनालिसिसचं काम आहे. आता जसं जसं टेक्नॉलॉजी आली त्याच्यानंतर हे सॉफ्टवेअर्स आले, आणि डेटा ह्या पर्टिक्युलर फील्डच्या अराउंड बरेचसे जॉब्स आले किंवा जे बरेचसे नोकऱ्या आल्या किंवा कामं आली सपोज. तर त्या अनुषंगाने आता ही एक अनालिटिक्स म्हणून एक कन्सेप्ट झालेली आहे, डेटा अनालिटिक्स. आता ही काय ना एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. म्हणजे काय आहे ना की डेटा अनालिसिस काय आहे ना की फक्त स्पेसिफिक काही रेकॉर्ड्स घेणार वगैरे आणि त्याच्यावरती काही अनालिसिस करून किंवा विश्लेषण जे म्हणतो ना आपण की त्याच्यात इव्हॅल्युएशन म्हणजे बघणार आणि त्याच्यावरून काहीतरी डिसिजन घ्यायला मदत करणार. पण तो डेटा अनालिटिक्स काय आहे ना की ब्रॉडर फील्ड आहे. मग त्याच्यात डेटा कलेक्ट केला जातो, अनालिसिस केला जातो आणि इंटरप्रिटेशन ऑफ अ डेटा टू हेल्प ऑर्गनायझेशन मेक बेटर डिसिजन्स आणि अचीव इट्स गोल. म्हणजे डेटा कलेक्ट पण करायचा आहे. मग कलेक्ट करण्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धती आहे. मग एक तर तुम्ही जो काही डेटा आहे, मोबाईल ॲप्स असतात किंवा आता मशीन्स आले, सेन्सर मशीन्स वगैरे, अशा पद्धतीने कलेक्ट केला जातो. जिथं जिथं जनरेट होतो तो कलेक्ट करायचा, त्याच्यावर अनालिसिस करायचा, तो इंटरप्रेट करायचा. मग इंटरप्रेट करण्यासाठी काय आहे की व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करायचे आणि शेवटी काय आहे की मॅनेजमेंट डिसिजन घेणार त्या पर्टिक्युलर डेटावरती. मग याच्यात आपल्याला गॅदरिंग, प्रिपेअरिंग, एक्सप्लोरिंग, मॅनेजिंग, स्टोरिंग, इव्हॅल्युएटिंग डेटा, हे सर्व गोष्टी आल्या. म्हणजे जे अनालिसिसचा जो पार्ट आहे ना तो तर आलाच आहे, परंतु अजून काही ॲडिशनल गोष्टी ॲड झाल्या. आणि शेवटी शेअर पण केला जातो. जो काय आहे तो एखादा डॅशबोर्ड क्रिएट केला, तो वेगवेगळ्या मॅनेजर लोकांना आपण शेअर करू शकतो इन्स्टंटली. म्हणजे आता टेक्नॉलॉजी तेवढी ॲडव्हान्स झालेली आहे त्यामुळे. आणि शेवटी म्हणजे हे काय जे काय अनालिसिस किंवा आपण डॅशबोर्ड्स वगैरे बनवतोय, त्याचा फायदा बिझनेसच्या लोकांना शेवटी डिसिजन घेण्यासाठी होत असतो. तर हे झालं डेटा अनालिटिक्स वर्सेस डेटा अनालिस्ट. आता डेटा अनालिस्ट म्हणजे काय किंवा कोण असतात डेटा अनालिस्ट. आता तुम्हाला विचारलं की टेल मी द फंक्शनिटी ऑफ द डेटा अनालिस्ट, किंवा अकॉर्डिंग टू यू व्हॉट आर द ॲक्टिव्हिटीज परफॉर्म बाय डेटा अनालिस्ट, असं सर सांगितलं तर तुम्हाला ॲक्च्युली काहीतरी बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आता मी इथे थोडं थेरॉटिकल किंवा जी ऑफिशियल डेफिनेशन म्हणतो ती दिलेली आहे. की इथं काय म्हणतो की आपण की इट विल द पर्सन हू विल स्टडी और डिटरमाइन द नेचर अँड रिलेशनशिप ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. फॅक्च्युअल म्हणजे काय ना की जे ॲक्च्युअल फॅक्च्युअल किंवा ट्रान्झॅक्शनल डेटा, म्हणजे एखादा बिझनेस आहे, एखादी बँक आहे, बँकेमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होत आहे क्रेडिट डेबिट, त्या डेटाचा ॲक्च्युअल स्टडी करून किंवा त्यांच्यातली रिलेशनशिप वेगवेगळ्या डेटामधली ती फाइंड आउट करणे किंवा त्याचा स्टडी करणे, आणि तो ॲज अ बेस फॉर रिझनिंग, डिस्कशन और कॅल्क्युलेशन बाय ऑलवेज डुईंग अ डिटेल एक्झामिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन इट्स एसेन्शियल फीचर्स. एसेन्शियल फीचर्स म्हणजे काय की पर्टिक्युलर डेटा तो पूर्ण स्टडी करायचा डिटेलमधून आणि त्याच्यातून काय इन्साइट्स किंवा व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्याला काढता येईल, ते करण्याचं काम डेटा अनालिस्ट करतात. आता ही अजून सोप्या भाषेत जर सांगितलं की इट टेक्स रॉ डेटा, द पर्सन हू टेक्स द रॉ डेटा, जो काय बिझनेसचा रॉ डेटा आहे, डू अनालिसिस अँड रिट्रीव इन्साइट्स or valuable information with the help of visualizations and present it to the business to help them to take data driven decisions. म्हणजे आपण काय करतो ना ॲज अ डेटा अनालिस्ट, जो काही डेटा घ्यायचा आहे तो प्रिपेअर करायचा आहे व्यवस्थित, अनालिसिस करायचं आहे, क्लीन करायचं आहे व्यवस्थित, आणि त्याच्यावरून आपल्याला व्हिज्युअलायझेशन्स किंवा डॅशबोर्ड्स बनवायचे, जेणेकरून ते आपण जे बिझनेसचे लोक आहे त्यांना आपण प्रेझेंट करू शकतो आणि त्याच्यावरून ते काय करतील, डेटा ड्रिव्हन डिसिजन्स घेऊ शकतील. ठीक आहे. सो दॅट इज द फंक्शनिटी ऑफ द डेटा अनालिस्ट. आता ऑर्गनायझेशन रोल्स इन अ डेटा म्हणजे काय की आपण
डेटा किंवा जिथं काय असेल पूर्ण कंपनी कोणतीही कंपनी घेतली तर कोणते कोणते रोल्स असू शकतात डेटासाठी किंवा डेटा अनालिस्टसाठी वगैरे. तर सर्वात प्रथम रिसर्च आहे, गव्हर्नन्स आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजी आहे आणि डेटा. आता ह्या गोष्टी म्हणजे काय, आता हे चार कोणताही बिझनेस तुम्ही कन्सिडर केला ना, ह्या चार गोष्टी आहे ना, चार कंपोनंट म्हणू शकतो की त्या भोवतीच फिरत असतो आपला, किंवा रोल्स असू शकतात वेगवेगळे. रिसर्चचे लोक काय करतात, म्हणजे रिसर्च एखादा डिपार्टमेंट आहे लेट्स से, त्यांचं काम काय असतं की डिफाईन द क्वेश्चन्स टू बी आन्सर. जे काही क्वेश्चन्स येत असतील त्यांना म्हणजे जे काय त्यांचं त्यांचं रिसर्च करायचं काम असतं. की पर्टिक्युलर आता एखादी फार्माची कंपनी, तर फार्मामध्ये एक रिसर्च डिपार्टमेंट असू शकतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणू शकतो. ते की तिथं काय करतात ना, की ते जे काही नवीन नवीन डिसीज येत आहे किंवा काही वॅक्सिनेशन्स त्यांना काय तयार करायचे आहे, तर त्यांना वॅक्सिन तयार करण्यासाठी काय काय ट्रायल अँड एरर करावं लागत असतील, त्या सर्व गोष्टी या डिपार्टमेंटमध्ये असू शकतात. त्यानंतर हे असं एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. आणि त्यानंतर गव्हर्नन्समध्ये काय आहे ना, गव्हर्नन्सचा एक अर्थ असा आहे की जे काय आहे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे कंपनीमध्ये. म्हणजे पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे लोक पर्टिक्युलर त्यांचंच जे रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच काम करणार, त्यांनी बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर न करणे. किंवा अकाउंटेबिलिटी ऑफ द डेटा इज क्लिअरली डिफाईन्ड, म्हणजे जो काय डेटा असेल गव्हर्नन्सचा रिलेटेड, म्हणजे आता कसं काय असतं ना की जेव्हा एखादी कंपनी काम करते तेव्हा त्यांना असं गाईडलाईन असतात गव्हर्नमेंटकडनं की तुम्ही कोणाचाही डेटा असा म्हणजे प्रत्येकाची प्रायव्हसी मेंटेन करणे वगैरे, म्हणजे असा डेटा पब्लिकली डिस्क्लोज नाही करायचा वगैरे, अशा काही गाईडलाईन्स असतात. आता एक युरोपियन कंट्रीमध्ये एक GDPR म्हणून एक लॉ आहे. तिथे पण असे काही नियम आहे त्यांचा की डेटा कसा त्यांना म्हणजे ठेवायचा आहे. एखाद्या कंपनीकडे डेटा असेल पर्टिक्युलर कंट्रीच्या लोकांचा, तर तो कसा ठेवायचा, त्यासाठी कोणते कोणते नियम आहे, ते असे बरेचसे असतात. आता मग त्यानुसार प्रत्येकाची जी अकाउंटेबिलिटी म्हणतो ना आपण, की रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्या पर्टिक्युलर डेटाची जबाबदारी, तो कोणत्याही एखाद्या कंपनीत आपण डेटा जेव्हा देतो, आता सपोज एखादा ॲप आहे, तिथे पण आपण ॲप इन्स्टॉल करताना किंवा काही कधी कधी आपण काय देतो ना, म्हणजे दरवेळेस आपण एखाद्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करतो तेव्हा आपल्याला मोबाईल नंबर आपला कॅप्चर केला जातो, आपलं नाव, आणि काही काही बर्थ डेट पण करतात. जे काही लेट्स से बँकिंग ॲप्लिकेशन वगैरे असतात त्यांच्याकडे त्या डिटेल्स असतात. मग त्यांना बँकेला जबाबदारी असते की पर्टिक्युलर पर्सनच्या अकाउंट नंबर्स, त्याचे बॅलन्स, बँक बॅलन्स, किंवा त्याचा बर्थ डेट, त्याचा ॲड्रेस, ह्या सर्व गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे. ही एक कन्सेप्ट आहे गव्हर्नन्सची, म्हणजे जे काय आहे ते सेक्युअर ठेवायचं. आणि तिसरं एक जे आहे ते टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं ना, की सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर असतात, सिक्युरिटी अँड ॲक्सेस असतात. म्हणजे एखादी कंपनी, लेट्स एखादी आय टी कंपनी पण आहे, तर आय टी कंपनीमध्ये पण भरपूर डेटा स्टोअर जर करायचा असेल तर त्याला सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर लागतात. सर्व्हर म्हणजे काय, की मोठे मोठे सर्व्हर असतात जे आपल्याला काय करतात की डेटा जो आहे आपला तो स्टोअर करण्यासाठी मदत करतात. जे काय आहे ॲप्लिकेशनचा लोड हँडल करण्यासाठी वगैरे, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वगैरे, जे काय आहे ते सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर असतं. असं एखाद्या ठिकाणी ते स्टोअर असतं आणि ते मॅनेज करण्याचं काम हे त्या पर्टिक्युलर कंपनीचं असतं. मग त्याची सिक्युरिटी व्यवस्थित ठेवणे, ॲक्सेस म्हणजे की त्याची कोणीही विदाऊट परमिशन यूज करू नाही शकत वगैरे, किंवा एंटर करू शकत नाही पर्टिक्युलर त्या सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वगैरे, ह्या सर्व गोष्टी असतात. हे फक्त हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर नसू शकतं, सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर पण असतं. बऱ्याच वेळा आपण जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप करतो त्याच्यात पण आपला डेटा स्टोअर केला जातो. मग तिथे पण आपला डेटा सिक्युअर्ड आणि सेफ ठेवला पाहिजे. मग त्यासाठी आपण आता लेट्स से पासवर्ड आहे आपली, युजर आणि पासवर्ड, तर हे खूप कॉन्फिडेन्शियल असतात. जर ते हॅक झाले तर मग खूप नुकसान होतं. त्यामुळं ह्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या हेल्पनी सिक्युअर्ड केल्या जातात. हे एक डिपार्टमेंट असू शकतं टेक्नॉलॉजीमध्ये. आणि डेटा, आता डेटा म्हणजे काय आहे ना, की प्रत्येक लेवलला, म्हणजे ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक ठिकाणी हा डेटा फाइंड आउट होतो. म्हणजे की आपल्याला एखादा डिपार्टमेंट, कोणतंही डिपार्टमेंट घ्या, कोणतीही कंपनी घ्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी घ्या, आय टी कंपनी घ्या, बँक घ्या, एखादा सप्लाय चेन आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगची एखादी कंपनी, कोणत्याही घ्या, प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे डेटा जनरेट होत असतो. एखादा प्रोडक्ट जरी क्रिएट केलं आणि त्या प्रोडक्टचा मग बारकोड असतो, किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, त्याची एक्सपायरी असते, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. प्रत्येकाचा डेटा हा जनरेट होत असतो आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला
आयडेंटिफाय करून माहीत करून घ्यायच्या की हां पर्टिक्युलर मग आपण कुठे फिट होऊ शकतो ह्या सर्व गोष्टींमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून त्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. आता डेटा अनालिस्टमध्ये काम करताना मी सांगितलं की बऱ्याच वेळा आपण फक्त टेक्निकल काम करत नाही, तर बऱ्याच वेळा आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या बिझनेसचं नॉलेज जर असेल तर ते अजून चांगलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या बँकेत आहे, तर बँकेत काही रोल असे असतात की फायनान्शियल अनालिस्ट किंवा बिझनेस अनालिस्ट असे रोल असतात. त्यावेळेस ते जास्त करून त्यांना बिझनेसचं ज्यांना नॉलेज असतं त्यांना घेतात, परंतु तुम्हाला त्यात डेटा अनालिस्टचं पण नॉलेज असेल तर अजून ॲडव्हान्टेज असेल. तर जिथंच असाल तुम्ही म्हणजे जॉब करायची जरी तुम्ही कोणत्याही कंपनीत गेले तरी तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेसचं नॉलेज किंवा जास्तीत जास्त डोमेनचं नॉलेज कसं घेता येईल ते बघायचं आहे. कारण कसं आहे ना टेक्निकल गोष्टी कोणीही शिकू शकतं, परंतु तुम्हाला नॉलेज असेल त्या पर्टिक्युलर डोमेनचं. लेट्स से एखादं इन्शुरन्स डोमेन आहे. मग इन्शुरन्स डोमेनमध्ये पण तुम्ही बघितलं की इन्शुरन्स डोमेनमध्ये भरपूर असे काही टर्म्स आणि कंडिशन्स असतात. त्या कधी-कधी नॉर्मल जे नॉन टेक्निकल लोकं असतात किंवा ज्यांना फायनान्सचं नॉलेज नाही किंवा एकदम फक्त आपलं बेसिक लेट्स से ग्रॅज्युएट आहे एखादा आर्टमध्ये ग्रॅज्युएट किंवा कॉमर्स नाही सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे. त्यांना पण बऱ्याच वेळा फायनान्शियल आपण एखादी पॉलिसी घेतो वगैरे तर त्यात ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात कॉम्प्लिकेटेड टर्म आपल्याला समजत नाही. परंतु जेव्हा ह्या ज्या गोष्टी आहे ना ते जे जे शिकलेले जे फायनान्समध्ये स्टडी केला आहे किंवा जे ॲक्च्युअल त्या फील्डमध्ये काम करतात त्यांना समजतात, परंतु जे नॉन टेक्निकल किंवा नॉन फंक्शनल लोक जे असतात त्यांना समजत नाही. पण टेक्निकल लोकांना म्हणजे ते ह्या गोष्टी क्लिअर होत नाही. परंतु जर तुम्ही तुमचं ते नॉलेज जरी वाढवलं तरी अजून फायदा होईल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जात असेल तर त्या फील्डचं पर्टिक्युलर नॉलेज असेल तर ते अजून युजफुल असेल. म्हणजे हे का युजफुल असेल कारण की आपण टेक्निकल रिपोर्ट्स बनवणार आहे किंवा डॅशबोर्ड्स बनवणार आहे किंवा चार्ट्स बनवणार आहे ते आपण त्या बिझनेसच्या अनुषंगाने व्यवस्थित एक्सप्लेन करू जर शकलो तर ते जास्त इफेक्टिव्ह असतं. म्हणजे फक्त आपण टेक्निकली सांगू नाही सांगायला गेलो की हां हे एक असा 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 डेटा होता आणि असा असा मी चार्ट बनवला आहे कॉलम चार्ट बनवला आहे आणि हे कॉलम चार्टमध्ये या पर्टिक्युलर रिजनमध्ये असं काहीतरी डेटा दाखवतोय की एवढे टॉपला प्रोडक्ट आहे किंवा हे टॉप परफॉर्मिंग सेल्स आहे. पण हे अजून थोडं तुम्ही व्यवस्थित पॉलिश करून एक्सप्लेन केलं with some examples of a business, then that is something which is more effective. तर ह्या गोष्टी लक्षात असून द्यायच्या आहे. आणि त्यानंतर आता स्किल्स ऑफ अ डेटा अनालिस्ट. आता डेटा अनालिस्ट नेमकं काय करतात? अंडरस्टँडिंग द बेसिक क्वेश्चन. बेसिक क्वेश्चन म्हणजे काय आहे? जी काही रिक्वायरमेंट आहे बिझनेसची रिक्वायरमेंट ती समजण्याचं काम करतात. आता जेव्हा आपण काम करतो ना टेक्निकल जेव्हा काम करतो आपण प्रोजेक्टमध्ये आता आय टी प्रोजेक्टमध्ये असं होतं की जे बिझनेस अनालिस्ट असतात ना ते क्लायंट फेसिंग असतात. क्लायंट फेसिंग म्हणजे काय ना की ते ॲक्च्युअल क्लायंट बरोबर काम करायचं काम करतात. ते काय करतात ना बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट एक BRD म्हणून एक डॉक्युमेंट असतं त्याच्यात त्यांच्या रिक्वायरमेंट डॉक्युमेंट करतात. आता त्यांना जास्त टेक्निकल माहीत नसतं पण ते सांगतात की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही हे काम करा. त्या बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंटमधून आहे ना एक टेक्निकल डिझाइन डॉक्युमेंट आपल्याला ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून क्रिएट करावं लागतं. त्यात काय असतं ना की बिझनेसच्या टर्म आणि त्याच्या रिलेव्हंट टेक्निकल टर्म याची मॅपिंग असते. तर त्या टेक्निकल डिझाइन डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला त्या हे करावं लागतं. त्यासाठी हे अंडरस्टँडिंग बेसिक क्वेश्चन्स किंवा बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ अ बिझनेस ही गोष्ट आपल्याला करावं लागते. त्यानंतर फाइंडिंग अँड गॅदरिंग डेटा टू आन्सर द क्वेश्चन. फाइंडिंग अँड गॅदरिंग डेटा म्हणजे जो काही डेटा आहे तो आपल्याला कलेक्ट करायचा आहे किंवा कुठून तरी येत असतो तो आपल्याला त्या डेटा सोर्सला आपण कनेक्ट करायचा असतो. आता बऱ्याच वेळा आपण डायरेक्टली कनेक्ट करत नाही गॅदर करत नाही डेटा. काय होतं ना जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करतो ना की पर्टिक्युलर बिझनेस असेल लेट्स से एक फार्माची कंपनी तर त्या फार्माच्या कंपनीचा डेटा आहे ना कुठेतरी स्टोअर होत असतो बऱ्याच वेळा आता आपण डायरेक्टली जात नाही की आपण डेटा कलेक्ट करायला वगैरे तर काय होतं ना की त्यांचे काही जे काही सॉफ्टवेअर असतात त्यांचे सॉफ्टवेअर्स असतात ना एंड युजर म्हणजे जे काही एंड युजर असतील कोणी पण जे काही कस्टमर असतील किंवा रिटेलर असतील किंवा होलसेलर असतील असे बरेचसे असतात कस्टमर वेगवेगळे असतात ते डेटा जेव्हा त्यांचं सॉफ्टवेअर यूज करतात लेट्स से एखादी फार्माची कंपनी त्याचं सॉफ्टवेअर यूज करतात तेव्हा त्यांचं ट्रान्झॅक्शन्स होताना ते डेटा कुठेतरी स्टोअर करतात एखाद्या सर्व्हर लोकेशनला असतात किंवा एखाद्या फोल्डरमध्ये शेअर्ड फोल्डरमध्ये मग ते फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितले एकतर .csv फाईलमध्ये स्टोअर होऊ शकतात
HTML मध्ये स्टोअर होऊ शकतात, XML, PDF असे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतात. मग त्याच्यात आपल्याला काय करायचं असतं ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून, आपण त्या सोर्सला, डेटा सोर्सला आपल्याला कनेक्ट करायचं असतं. मग त्या कनेक्ट कुठून करणार? आपल्याकडे एक्सेल असू शकतं, एक्सेलने आपण त्या डेटाला कनेक्ट करू शकतो, किंवा आपल्याकडे पॉवर बी असू शकतं, त्या पॉवर बी आयने आपण त्या सोर्सला कनेक्ट करू शकतो, किंवा SQL असेल, किंवा पायथॉन असेल, असे जे काही सॉफ्टवेअर आपल्याकडे असेल त्या सॉफ्टवेअरने त्याला कनेक्ट करायचं. आणि मग याच्यात आता ही जी स्टेप आहे ना, फाइंडिंग अँड गॅदरिंग डेटा टू आन्सर द क्वेश्चन, याच्यात आपल्याला ह्या गोष्टी करावं लागतं, म्हणजे डेटा कनेक्शन. मग ते डेटा कनेक्शन आपण वेगवेगळ्या डेटाबेसला कनेक्ट करू शकतो, वेगवेगळ्या फाईल सोर्सेसला कनेक्ट करू शकतो. असे ते कोणते पण असू शकतात, त्याचा काही अडचण नाही. वन्स वन्स वी कनेक्ट ऑल दिस डेटा, म्हणजे एकदा कनेक्ट केला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याची अंडरस्टँडिंग क्वालिटी ऑफ द डेटा. क्वालिटी ऑफ द डेटा मी म्हटलं ना, की डेटा जो येतोय तो आपला व्यवस्थित आहे का नाही. कधी कधी मिसिंग असतो डेटा, तो आपल्याला व्यवस्थित करावा लागतो. कधी कधी जंक कॅरेक्टर असतात, कधी कधी मशीनची एरर असेल, टेक्निकल एरर असेल, तो डाटा व्यवस्थित आला नाही, अर्धवट डेटा आला. तर ते आपल्याला करेक्ट करायचं असतं. क्वालिटेटिव्ह डेटा कोणता, क्वांटिटेटिव्ह डेटा कोणता, ते आयडेंटिफाय करायचं. त्याची जी क्वालिटेटिव्ह मध्ये सगळे आपले टेक्स्ट टाईपचा डेटा असायला पाहिजे. क्वांटिटेटिव्ह मध्ये सगळे न्यूमेरिक असायला पाहिजे. जिथं जिथं एमटी रेकॉर्ड असतील, किंवा नल किंवा झिरो रेकॉर्ड असतील, तिथं व्यवस्थित आपल्याला डेटा फिलअप करावा लागेल, किंवा ऍक्च्युअल आपल्याला मेन्शन करावं लागेल की हा का डेटा का नाही, ते आपल्याला अनालाइज करावं लागेल. तर त्या अशा गोष्टी आपल्याला क्वालिटी ऑफ डेटा हे जे आहे आपल्याला करावं लागतं. त्यानंतर आपल्याला व्हॉट डेटा इज इम्पॉर्टंट, जे काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. डेटा आल्यानंतर आपण त्याची क्वालिटी पण फाइंड आउट केली, त्यातल्या त्यात आपल्याला कोणता डेटा इम्पॉर्टंट आहे बिझनेससाठी, किंवा आपल्याला आपली जी रिक्वायरमेंट आहे, आपली जी क्वेश्चन्स आहे ते आन्सर करण्यासाठी कोणता डेटा इम्पॉर्टंट आहे ते बघायचे. म्हणजे बऱ्याच वेळा खूप सारा डेटा असतो, म्हणजे लाखोनी रेकॉर्ड असतात. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करणार तेव्हा तुम्हाला समजेल की खूप असे टेबल्स असणार, आणि त्या टेबल्समध्ये भरपूर डेटा असेल, पण त्यातले त्यात कोणते घ्यायचे, कोणते इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. तर अशा वेळेस कधी कधी काय होतं ना, की आपल्याला समजत नाही. मग तुम्हाला डेटा आर्किटेक्ट वगैरे लोक असतात ना, किंवा जे मॅनेजर लोक असतात वगैरे, त्यांना विचारावं लागतं, किंवा फंक्शनल लोक असतात त्यांना विचारायचं की हां, मला एवढे टेबल्स आहे, तर मला याच्यातले कोणते डेटाबेस टेबल्स युजफुल वगैरे आहेत. याच्यात पण आपल्याला तुम्हाला कम्युनिकेशन हे एक स्किल लागणार आहे, कोलॅबरेशन, किंवा दुसऱ्या म्हणजे टीमच्या लोकांबरोबर कसं कोलॅबरेट करायचं, त्यांच्याकडून कशी इन्फॉर्मेशन माहीत करून घ्यायची वगैरे, अशा पद्धतीचं काम लागणार आहे. त्यानंतर क्रिएटिंग व्हॅलिड डेटा थ्रू कॅल्क्युलेशन्स, म्हणजे एकदा की आपला डेटा माहीत झाला, क्वालिटी ऑफ डेटा आपण करेक्ट केला, म्हणजे प्रिपेअर केला व्यवस्थित डेटा, कोणता डेटा इम्पॉर्टंट आहे ते फाइंड आउट केलं, तर आपल्याला वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स लागतात. म्हणजे जे काही डेटा येतो त्याच्यात कॅल्क्युलेशन असतीलच असं नाही, किंवा रेडीमेड कॅल्क्युलेशन्स आपल्याला नसतात. जनरली रेव्हेन्यू वगैरे कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो आपल्याला कॅल्क्युलेशन काही फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करावा लागतो. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे त्यासाठी आपण एक्सेल यूज करू शकतो, मग पॉवर बी आय किंवा पायथॉन वगैरे. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंटिंग द इन्फॉर्मेशन क्लिअरली, जो काय आहे तो आपला डेटा व्यवस्थित आता आपण अनालिसिस केला, त्याचा डेटा मॉडेलिंग वगैरे क्रिएट करू शकतो आपण. त्यानंतर आपण त्याचे काय केलं, चार्ट्स क्रिएट केले. चार्ट्स क्रिएट केल्यानंतर तो बिझनेसला व्यवस्थित प्रेझेंट करायचा, ते काम आपलं ॲज अ डेटा अनालिस्ट असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे स्किल्स आपल्याला लागणार आहे डेटा अनालिस्टसाठी. अंडरस्टँडिंग बेसिक क्वेश्चन्स, बेसिक रिक्वायरमेंट अनालिसिस करायची, फाइंडिंग अँड गॅदरिंग डेटा टू आन्सर द क्वेश्चन, क्वालिटी ऑफ डेटा करायची, अंडरस्टँड डेटा कोणता इम्पॉर्टंट आहे, कोणता गोष्टी डेटा ठेवायचा, कोणता डिलीट करायचा वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि व्हॅलिड डेटा थ्रू कॅल्क्युलेशन्स. आता याच्यात अजून एक टेस्टिंगचा पण प्रकार असतो, परंतु आपण टेस्टिंग करत नाही ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून. आपण युनिट टेस्टिंग करतो. आता ज्यांना टेक्निकल माहीत नसेल जास्त, त्यांना हे टेस्टिंग वगैरे माहीत नसेल जास्त, पण टेस्टिंगमध्ये पण एक युनिट टेस्टिंग एक असते, आणि एक बाकीच्या ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग वगैरे असे प्रकार असतात. तर जनरली प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक टेस्टिंग टीम वेगळी असते. टेस्टिंग टीमला काय देतो, आपण जे काही चार्ट्स वगैरे क्रिएट करतो, किंवा जे काही व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करतो, ते त्यांना टेस्ट करायला देतो. आणि मग ते टेस्टिंग करून आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर ते आपल्याला ॲज अ डेव्हलपर, किंवा आपण ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते आपल्याला सांगणार की हां हां, या चार्टमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, मग तो आपल्याला तो फिक्स करावा लागतो. म्हणजे जनरली प्रोजेक्टची फेजेस असतात वेगवेगळे.
म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, रिक्वायरमेंट गॅदरिंग, त्याच्यानंतर अनालिसिस अँड डिझाईन, त्यानंतर डेव्हलपमेंट किंवा इम्प्लिमेंटेशन, त्यानंतर टेस्टिंग आणि त्यानंतर डिप्लॉयमेंट, असे वेगवेगळे फेजेस असतात. मग ह्या प्रत्येक फेजमध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर टेस्टिंगची टीम असते, ती टीम टेस्ट करते पूर्ण, आणि त्यानंतर ते जे काही डिफेक्ट्स किंवा एरर्स येतील ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. तर अशा पद्धतीचे हे स्किल सॉफ्टवेअर डेटा अनालिस्ट आहे, आणि ह्याच गोष्टी आपण आज म्हणजे ह्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण याच अनुषंगाने डेटा अनालिस्टला कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात त्या आपण बघणार आहोत प्रॅक्टिकली. आणि बरेचसे अजून काही डेटा अनालिस्टच्या रिलेटेड ज्या ज्या काही स्टेप्स आहे त्या आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर हे झालं थेरी सेक्शन अबाउट डेटा अनालिस्ट, आणि आता आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल बघणार आहोत याचं एक्सेलचं, जिथे आपण काही फंक्शन्स यूज केले होते मागच्या वीकमध्ये, ते आपण बघणार आहोत.